वातावरणात खरं तर ही स्पर्धा पुढे सरकत आहे। स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 6वा, त्याचबरोबर 6व्या रजनीतही आपण चांगलं गुणात्मक क्रिकेट यानंतर अनुभवणार आहोत। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जस्व संवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया। त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचना ऐकणार आहात त्या मराठी भाषेचं वर्णन करत असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि मावा मितुळे आणि रसा असा शब्द जैसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके जो अमृतातही पैजा जिंके, अशी अक्षरी रसिके मिळवून उपस्थित सर्वांचं स्वागत। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू यावेळेस डावखुरे हाताचे फलंदाज सोहेल यांच्यासाठी खोलवर टप्प्याचा होता। जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न निश्चितच झाला होता। अलॉंग द कार्पेट चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये अडवला गेलेला आहे आणि इथे त्याची फेकी झाली। एका धाब्याने सुरुवात झालेली खरं तर आपण बघू शकतो। 4 वाजून 25 मिनिटांनी या सामन्याला अगदी बरोबर सुरुवात झालेली आहे आणि म्हणून तुमच्यासाठी निर्धारित 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे। सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करणं अत्यंत गरजेचं आहे, अदरवाईज एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागू शकतो। वेळेच्या बाबतीत ही स्पर्धा काटेकोरपणे पुढे चाललेली आहे आणि अनेक असे संघ आहेत की ज्यांना या बाबतीत वेळेच्या बाबतीत निश्चितच क्षेत्ररक्षणाची जी पेनल्टी आहे ती आतापर्यंत मिळालेली आहे। गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल, यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न आहे परंतु अतिरिक्त गतीने बीट केलेला आहे। शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूया। डावखुरे हाताचे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर आणि एक अँगल निश्चितच क्रिएट झालेला आहे आणि त्यामुळेच बीट झालेले असावेत फलंदाज। निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेलेली आपण पाहू शकाल। रितेश धुमाल गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत। कामतगर संघाने आतापर्यंत प्रभावित केलेले आपल्याला। अविनाश राठोड माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, जिथे कुठे असाल तिथून लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या समोर साहिल शेटकेनी यांच्याबरोबर संपर्क साधा। अविनाश राठोड लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव आलेले आहेत। रितेश धुमाळ चांगली गोलंदाजी करतात। खरं तर ज्वाली स्पोर्ट्स कामोदगर संघाकडे अलीकडे यंग टॅलेंटचा भरणा आहे अजय सर, आणि त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये उत्साह टिकून राहतो आणि तो उत्साह त्यांना मोठ्या मोठ्या संघांना आतापर्यंत पराभूत करण्यामध्ये फार मदतगार किंवा त्याचं सहकार्य लाभलेलं आहे। नमित पगडे या फलंदाजाने सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रभावित केले। यावेळेस अप्परकटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला। बिहाइंड द विकेट चेंडू पाहता पाहता लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि हा चौकार। बघूया टेलिव्हिजन रिप्ले मध्ये अंडरनीथ दी बॉल येणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच करत असताना फलंदाजाला आपण पाहिलं होतं। हा चौकार दरम्यान आलेला आपण पाहू शकला। 5 धाबा धावपलकावर आहेत। निर्धारित 4 षटकांमध्ये दिवसा खेळला जाणारा हा सामना, ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे अजय सर, कारण दिवसा खेळले जाणारे सामने आणि रात्री खेळले जाणारे सामने यामध्ये थोडा फरक या स्पर्धेमध्ये आपण निश्चितच पाहिलेला आहे। इथेही खरं तर स्विच केलं होतं आणि एक टप्पा घेत असताना चेंडू खेळाडू कक्षाला संधी देत असलेला आपण पाहू शकलो हा चौकार। जे प्रेक्षक खेळाडू कक्षाच्या समोर जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण मागे बसायचं आहे। यस, तुमच्यामुळे एक क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि कधी कधी चेंडू अडवण्यामध्ये अथवा एखादा झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक ओघाओघाने तुमच्या अंगावर आदळू सुद्धा शकतो। या सगळ्या गोष्टींचा अपघात टाळण्यासाठी आपण काळजी घेऊया। लगेचच प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला त्याबद्दल तुमचं कौतुक असेल। रितेश धुमाळ पुन्हा एकदा तोच प्रयत्न, रिपीटेडली तेच फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करत असलेले आपण पाहू शकाल। इथे पाहूया वाईड यॉर्कर शोधला होता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज बनले होते आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू आलेला आपण पाहिला। पहिलं षटक संपलं ज्यामध्ये 9 धावा धावपलकावर आल्या। एकही गडी आतापर्यंत बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही। याच सरासरीने जर डाव पुढे सरकला तर मला असं वाटतं 36-37 धावा धावपलकावर जोडल्या जाऊ शकतात आणि दिवसाच्या सत्रामध्ये त्या धावा तितक्या पुरेशा नसतील, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी आरसीसी पेठ संघाकडे आहे
या सामन्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा फार मोठी रंगत आपण पाहू शकाल. चला, वेळेचा अपव्यय करण्या इतका वेळ आपल्याकडे ज्वाई स्पोर्ट्स कामतगर संघ नक्कीच नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणीही समालोचक मैदानाच्या आतमध्ये वेळेच्या संदर्भात सूचना देत असताना वारंवार त्या दिल्या जाऊ नये असा त्याचा प्रयत्न नक्कीच असतो, परंतु आयोजकांना वेळेचं सहकार्य अपेक्षित असतं. आणि त्याची दुसरी बाजू अशी की वेळेच्या बाबतीत जर तुम्ही हलगर्जीपणा दाखवला तर तुमच्या समोरच अडचणी येतात, आणि म्हणून त्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही असं म्हणतात. आपल्या समोर असलेल्या वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज मोहिल म्हात्रे ह्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये फार मोठा निश्चितच इम्पॅक्ट सोडलेला आहे, आणि तीच ओढता येईल का, त्याच मार्गावर इथे मोहिल म्हात्रेला चालता येईल का. खरं तर समोरचा संघ आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला जातो, आणि मैदानाच्या आतमध्ये या संघाचा संघनायक सोहेल शेख उपस्थित आहे, आणि नमित पगडे हा सुद्धा एक अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. पाहायचं त्यांच्या आक्रमणाला इथे बोथड करता येईल का गोलंदाज मोहिल म्हात्रेला. टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर व्हाईल अचिव्हिंग सक्सेस असं म्हटलं जातं. यानंतरचा सामना अष्टविनायक ठाकूरपणा आणि त्यांच्या विरोधात MS स्पोर्ट्स जाई या दोन संघांदरम्यान असेल. दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित असतील. सोहेलचा यावेळेचा फटका आपण पाहिला होता, हुक करायचं होतं, आणि एक आगळ्यावेगळ्या पोझिशनमध्ये म्हणजे ऑकवर्ड पोझिशनमध्ये फलंदाज आले होते, तरी सुद्धा चेंडूफळीचा संपर्क आणण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. एक धाव मिळालेली आहे. पाहायचं या अगोदर आपण पाहिले ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघाने गोलंदाजीच्या जीवावर या अगोदरचे सामने जिंकलेले आहेत, आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत गोलंदाजी करणारा संघ निश्चितच करत आहे. मोहिल म्हात्रे पहिलं षटक 9 धावांचं आलं होतं, ज्यामध्ये 2 चौकार आलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते, आणि मोहिल म्हात्रे आता चांगल्या पद्धतीने इथे या षटकाला सुरुवात केलेली आहे. बदललेलं क्षेत्रक्षण, त्या बदललेल्या क्षेत्रक्षणानुसार गोलंदाजी करणं बऱ्याचदा आव्हानात्मक असतं, परंतु ते आव्हान गोलंदाज स्वतः पेलत असतात आणि ते क्षेत्रक्षण सेट करत असतात. इथे उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर शोधलाय, आणि या चांगली गोलंदाजी आतापर्यंत या सगळ्या गोलंदाजांनी केलेली आहे. आग ओकणारी गोलंदाजी. खरं तर रात्रीच्या सत्रामध्ये RCC पेठ ज्या पद्धतीची सुरुवात देत असते आपल्या स्वतःच्या संघाला, त्या पद्धतीची सुरुवात फलंदाजांना अजूनपर्यंत देता आलेली नाही, आणि ॲट दी अदर हँड 2 चौकार जरूर आलेले आहेत, परंतु हे सत्र दिवसाचं आहे. पुन्हा पुन्हा या गोष्टीची चर्चा निश्चितच होईल, आणि विस्फोटक फलंदाजी RCC पेठ संघाकडे, परंतु गोलंदाजीचा तोफखाना सुद्धा तितकाच चांगला आहे. इथे त्याच पद्धतीने खरं तर वाईड यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न झाला आहे, आणि डाऊन दी ग्राउंड खेळलेत. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सॉफ्ट हँडेडली प्लेस केला गेलेला आपण पाहिला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित होते, चेंडू वाढून फेकी झाली. 11 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये आता स्वतः संघनायक आहे, आणि त्यामुळे अजय सर त्यांना इथे निश्चित करावं लागेल की किती धावफलकापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रथमतः बॅटिंग करत असता, फलंदाजी करत असता, त्यावेळेस तुम्हाला ते फार लवकर निश्चित करावं लागतं, आणि इथे खेचून मारलेलं आहे, पूल केलं. खरं तर ज्या पद्धतीची उंची चेंडूला होती, पूल या फटक्यासाठी ती पोषक होती का, अशा पद्धतीचा प्रश्न निश्चितच आहे. परंतु फलंदाजाने त्याचा इंटेंट इथे दाखवला, आणि आक्रमकतेला गवसणी घालत असताना हा षटकार दरम्यान मिड विकेटच्या डोक्यावरून आपण पाहिलेला आहे. 17 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण यावेळेस बघत आहोत चांगली फलंदाजी अपेक्षित आहे कर्णधाराकडून. कॅप्टन शुड लीड फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं, आणि कर्णधार फक्त आणि फक्त नाणेफेक करण्यापुरता मर्यादित नसावा. त्याने प्रतिकूल परिस्थितीमधून संघाला सावरलं पाहिजे, आणि एक्झाम्पल सेट केलं पाहिजे, असे बरेचदा आम्ही समालोचक मित्र म्हणत असतो. आणि म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्हाला सावरता आलं पाहिजे. ज्या ज्यावेळेस संघ अडचणीत आहे त्यावेळेस तुमची निर्णय क्षमता तुम्हाला दाखवता आली पाहिजे, आणि संघ खरं तर चांगली कामगिरी करण्यासाठी या संपूर्ण टीमला तुम्ही उद्युक्त केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला ती कामगिरी करता आली पाहिजे. तर आणि तर इतर सगळेजण तुम्हाला फॉलो करत असतात. मोहिल म्हात्रे उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. इथेही वाईड यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. यश तिकडे उपस्थित आहेत. क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक समालोचन कक्षाच्या समोर लॉंग ऑन मध्ये उपस्थित होते. 1 धाव दरम्यान आलेली आहे. सातत्याने विकेट टू विकेट गोलंदाजी निश्चितच करण्याचा प्रयत्न आहे, आणि याची दुसरी बाजू अशी की खोलवर टप्प्याचा प्रयत्न जास्तीत जास्त आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर करतायत, त्याचबरोबर खोलवर टप्पा ठेवतायत. या अगोदर एक चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा होता, आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. त्यानंतर त्यावर षटकार आलेला आपण पाहिला होता. नमित पगडेचा स्विचचा हा प्रयत्न इथे सक्सेसफुल
झालेला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलाय. क्रिकेटमध्ये फटका तुम्ही कोणता खेळता, याचबरोबर तो तुम्ही कुठे प्लेस करता याला अत्यंत महत्व आहे. इथे प्लेसमेंट चुकली, क्षेत्ररक्षकाला शोधलं, टिपला झेल आणि फलंदाज नमित पगडे याच्या फलंदाजीतील पगडा आता संपला. नमित बाद. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघितलं कशा पद्धतीने हा फटका सजवण्याचा प्रयत्न नमितने केला होता. खरं तर या अगोदर बऱ्याचदा नमितचा तो प्रयत्न राहिला होता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणं तितकं सोपं नसतं आणि तोच प्रयत्न वारंवार करणं केलेला इथे मैदानाच्या आतमध्ये नमितने पाहिला. तो एंडला अगदी बॅटच्या समोरच्या भागामध्ये चेंडू तिकडे कनेक्ट झाला होता आणि म्हणूनच ज्या पद्धतीचं अंतर हवं आहे त्या पद्धतीचं अंतर आणि त्याचबरोबर टायमिंग तिकडे जुळलेलं आपण पाहू शकला नाही. 2 षटकं संपली आणि दोन्ही षटकामध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि मला असं वाटतं पहिल्या षटकामध्ये सुद्धा 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एक गडी बाद होत असताना 9 धावा आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. 18 धावा धावपलकावर, एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहिला. 4:25 मिनिटांनी या सत्राला सुरुवात झालेली आहे. 4:35 मिनिटं झालेली आहेत. बरोबर 10 मिनिटं वापरली गेलेली आहेत. इथे कामतगर संघ ऑन दी ट्रॅक आहे. वेळेच्या बाबतीत अगदी बरोबर पुढे सरसावलेले आहेत. पाहायचंय 2 षटकांमध्ये 18 आक्रमण तितकं खरं तर जारी झालेलं नाही किंवा हल्ला बोल पत्करला गेलेला नाही फलंदाजांच्या वतीने. आणि आता सोहेल शेखच्या साथीने नवीन फलंदाज आपण पाहू शकाल तर बंटी जोशी, हे सुद्धा अत्यंत मोठं नाव आहे रायगड क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वातील आणि पेड संघाचा हा बंटी जोशी अर्थात तारणहार ठरलेला आहे बऱ्याचदा. आणि क्रिकेट असं असतं की या अगोदर तुम्ही केलेल्या कामगिरीतून तुम्हाला आत्मविश्वास जरूर मिळत असतो, परंतु प्रत्येक वेळेस तुमचा प्रतिस्पर्धी वेगळा आहे, प्रत्येक वेळेस तुमची कंडिशन्स वेगळी आहे आणि प्रत्येक वेळेस मला असं वाटतं जी परिस्थिती आहे ती वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागतं आणि त्या पद्धतीने मैदानाच्या हातमध्ये खेळावं लागतं. धनराज क्रमांक 3चं षटक घेऊन आलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पूल केलेला आहे. फटका बसला, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचतायत. इथे कॅज्युअल अप्रोच फलंदाजाचा पाहायला मिळाला. मला असं वाटतं थोडा अतिरिक्त आरामशीर फलंदाज खरं तर सॉरी क्षेत्ररक्षक तिकडे होते आणि तो झेल टिपण्याचा प्रयत्न खरं तर तिकडे झालेला आहे. अशा पद्धतीचे झेल तुम्हाला टिपावे लागतील आणि कोणाचा झेल सोडलेला आहे. सोहेल शेख अर्थात 5 चेंडूचा सामना करत असताना 10 धावांवर खेळत आहेत आणि आतापर्यंत धावपलकाला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सोहेल शेखच्या माध्यमातून इथे झालेला आपण पाहिलेला आहे. धनराज या गोलंदाजावर आक्रमकता इथे दाखवावी लागेल, किंबहुना तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणं स्वाभाविक आहे. परंतु फलंदाज म्हणून तुम्ही किती जरी मोठे असाल तरी थोडा वेळ तुम्हाला स्वतःसाठी द्यावा लागतो. स्वतःच्या विकेटची प्राइस तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. एक महत्वाची सूचना आहे, अनाउन्समेंट आहे. आमचे साथी समालोचक अजयजी गरज सर यांची दुचाकी जिथे त्यांनी पार्क केली होती तिथे नाहीये. कदाचित कोणी जर नेली असेल तर त्यांनी ती आणून द्यायची आहे, परत करायची आहे, विनंती असेल. कधी कधी हा चेष्टेचा भाग सुद्धा ठरत असतो. ओळखीचं कोणतरी आपल्या असतं, अगदी आपला मित्र असतो आणि तो ते करत असतो, परंतु बघायचं आहे. येस, ज्यांनी कोणी तिथे पार्क केलेली गाडी नेली असेल त्यांनी ती लवकरात लवकर आणून द्यायची आहे. धनराज यावेळेस शॉर्ट आर्म जाम आपण बघतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चेंडू अडवत आहेत, त्यानंतर फेकी केली जाईल. एकदा विकडे आलेली आपण पाहू शकाल. एका धाब्याने धावपलक पुढे सरसावेल. एकूण धावा आपण पाहिलं तर 2020 अर्थात 20 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत फलंदाजांना स्वातंत्र्य दिलं नाही मोठे फटके खेळण्यासाठी आणि ते स्वातंत्र्य मिळवावं लागेल किंवा शोधावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्रिकेटमध्ये संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करावी लागते. फलंदाजाला संधी शोधावी लागेल कारण गोलंदाजी फार चांगली होत आहे. अचूकता, भेदकता या गोलंदाजीमध्ये आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. याही वेळेस शरीर भेदक गोलंदाजी आहे. आरसीसी पेट म्हटले की रातो के कातिल असं त्यांना म्हटलं जातं, परंतु दिवसा थोडे ऑफ कलर आतापर्यंत ते वाटलेले आहेत. पाहायचं आहे 20 ऑन दी बोर्ड, 20 धावा धावपलकावर आहेत. हे धावपलक मला असं वाटतं 40 पर्यंत जर घेऊन जाता आलं
ज्ञानेश्वर मुकादम, तर हे बॅटल अत्यंत चांगलं असेल. कारण RCC पेठकडे गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली आहे. 2 धावा धावपलकावर. बंटी जोशीचं षटक अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सोहेल शेख सुद्धा एक षटक हाताळत असतात, एक षटक हाताळत असतात. धनराज इथे बघा खेचून मारलेला आहे आणि डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेकडे एक क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवून फेकीपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. अधिकची खरं तर इथे धाव मिळाली नाही. एका धाब्यावर समाधान मानलं गेलं. 21 धावा आहेत. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहू शकाल. यस अजय सर, तुम्ही संपर्क साधा. तुमची दुचाकी मिळालेली आहे. आणि मी या अगोदर उल्लेख केला होता की कोणीतरी आपल्या जवळचा असेल, तो घेऊन गेला असेल. आणि तेच झालं. आमचे या स्पर्धेचे आयोजक SK अर्थात संकेत केनी हे ते तुमची दुचाकी घेऊन गेले होते आणि त्यांनी ती आणलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरी, या क्रीडा नगरीवर ज्या ज्या वेळेस आयोजन होत असतं त्या वेळेस आतापर्यंतचा इतिहास आहे. फलंदाज इथे प्लम झालेले आहेत LBW बाद. त्या वेळेस आतापर्यंतचा इतिहास आहे की या क्रीडा नगरीमधून असा प्रकार आतापर्यंत कधीही झालेला नाही. कोणाची दुचाकी इथे कधीही खरं तर चोरीला गेलेली नाही. आणि मी तो विश्वास अगोदर दाखवला होता की कोणतरी आपल्या जवळचा असेल, त्यांनी ती नेली असावी. आणि या स्पर्धेत संकेत केनी आयोजक आहेत. माल हे तो ताल हे असं म्हटलं जातं, मी उलट म्हणत होतो. आणि पैसा आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या गोष्टीची सोंग करता येतात असं म्हणतात. पैशाचं सोंग अजय गरज सर करता येत नाही. आणि म्हणून अर्थार्जन करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातून चांगले मार्ग प्रत्येकाने निवडणं गरजेचं असतं. 21 धावा धावपलकावर 3 षटका आतापर्यंत संपलेली आपण बघत आहोत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा पद्धतीचे 4 पुरुषार्थ असतात. आणि त्यातून अर्थ अशा पद्धतीने म्हणजे अर्थार्जन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यातूनच आपला प्रपंच पुढे जात असतो. 21 धावा धावपलकावर 2 गडी बाद झालेले आहेत. वेळेच्या बाबतीत आम्ही सूचित करू, 4:25 सामन्याला सुरुवात झालेली आहे. आणि 4:41 झालेली आहेत. आणि 15.30 म्हणजे 15 मिनिटं आणि 32 सेकंदांचा अवधी आतापर्यंत झालाय. आणि या सेकंदांच्या मार्जिनसाठी आम्ही निश्चितच इकडे कठोर होणार नाहीत आणि तुम्हाला पेनल्टी देणार नाहीत. परंतु ते अवधान तुम्हाला राखावं लागेल. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये विना विलंब, वेळेचा अपव्यय न करता, अधिक वेळ खर्च न करता तुम्हाला टाकावं लागेल. क्रमांक 4चं षटक घेऊन ओम पाटील, मला असं वाटतं ओम अमोल पाटील असं त्यांचं पूर्ण नाव असावं. आणि अमोल पाटील कामतगर संघाचे फार मोठे खेळाडू, गेली अनेक वर्ष आपण अनुभवलेले आहेत. आणि अलीकडे त्यांच्याकडे BC4चं अध्यक्षपद सुद्धा आलेलं आहे अशी चर्चा काल मी ऐकली. आणि या अगोदर ज्या सामन्यामध्ये विजय मिळवला कामतगर संघाने, त्या सामन्यात ओम पाटील यांची गोलंदाजी फार चांगली राहिली होती. आणि त्या सामन्यासाठी ओम पाटील यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. विनंती असेल ओम, आपला वॉर्मअप झाला असेल तर लगेचच गोलंदाजीच्या मार्गावर जा, कारण वेळेच्या बाबतीतही आपण कटाक्ष बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. ओम पाटील तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सोहेल शेख, 7 चेंडूंमध्ये 11 धावा. सोहेल शेख याची गाडी कुठेतरी अडखळलेली आहे आणि तिला आता एक्सेलरेट करावी लागेल. आणि आपल्या मैदानाच्या मागच्या बाजूला ज्या पद्धतीचा हायवे आहे, तिकडे ज्या पद्धतीने जितक्या वेगाने गाड्या चालतात त्या पद्धतीने धावपलक आता वेगवान करावं लागेल. चॅलेंज आहे, कारण समोर ओम पाटील. एच अँड टेकन, मी या गोष्टीचा अगोदर उल्लेख केला होता. प्रयत्न तर केला जाईल आणि ते होणं स्वाभाविक आहे. परंतु इथे गोलंदाजीची धार तशीच कायम आहे. या अगोदरच्या सामन्यात सुद्धा चकित केलं होतं कामतगर संघाच्या सगळ्या गोलंदाजांनी. यंग टॅलेंटेड प्लेयर आहेत आणि तुमच्याकडे यंग टॅलेंट ज्यावेळेस असतो त्यावेळेस निश्चितच अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे उत्साह असतो. आणि तो उत्साह मग त्यांच्याकडून अशी कामगिरी करून घेतो की प्रत्येक जण अवाक होत असतो. आश्चर्याचा धक्का प्रत्येकाला मिळत असतो. 21 धावा धावपलकावर. या अगोदर शहापूर क्रिकेटमधील महासत्ता अर्थात गोठेकर ब संघाला त्याने परास्त केलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा अशीच गोलंदाजी दाखवली होती. प्रत्येक जण खरं तर त्या रिझल्टवर विचार करत होते, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं असतं. क्रिकेटची खेळत असताना त्याची दुसरी बाजू जर तुमची सरावाची असेल अजय गरज सर, तर मात्र तुमचं क्रिकेट भरत जात असतं. सरावाला किती वेळ तुम्ही देता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
आणि सरावामध्ये प्रयोग करायचे असतात. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मात्र तुमचं एक्झिक्युशन किंवा अंमलबजावणी ही चांगली असावी लागते, नियंत्रण असावं लागतं. परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये सुद्धा परिस्थिती अशी होते की तुम्हाला प्रयोगशीलतेला वाव मिळतो. ओम पाटील क्लीन बोल्ड, मागची एसटी दाखवली आणि ओम पाटील याने ती वाकवली असं बऱ्याचदा आम्ही म्हणत असतो. एसटी दाखवणं हे तुमच्या हितामध्ये जाईल असं नाही. अलीकडे इम्प्रोवाइज फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात आणि उजव्या एसटीच्या बाहेर कमिट होत असताना, शपल क्रॉस होत असताना स्लॉक करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा फलंदाजांच्या वतीने केला जातो. इथे आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये पाहिलं होतं कशा पद्धतीने इथे फलंदाजाला बाद केलेला आहे. त्रिफळा चित केलं, एसटी वाकवली. आणि ज्यावेळेस एखाद्या फलंदाजाला गोलंदाज क्लीन बोल्ड करत असतो, त्रिफळा चित करत असतो, त्यावेळेस त्याचा आनंद गगनात मावत नाही. म्हणजे इतर ज्या विकेट आहेत कम्पॅरेटिव्हली, म्हणजे लेग बिफोर विकेट असेल किंवा एज लागून आलेली विकेट असेल, झेलबाद असेल, इतर वेळेसचा आनंद वेगळा. परंतु ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला बोल्ड करता चांगल्या फलंदाजाला, त्यावेळेस मात्र तुमचा आनंद गगनात मावत नाही. ओम पाटील ही फिलिंग निश्चितच तिकडे अनुभवत असतील आणि विकेटच्या हॅट्रिकवर येऊन थांबलेले आहेत. आता लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 विकेट मिळवलेले आहेत. पाहायचं इथे ही विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? स्ट्रायकिंग एला सुमित. यावेळेस काय झालं? इथेही फलंदाजाला बाद केलेला आहे. एज लागली, एसटी रक्षक राकेश यांनी झेल टिपला आणि स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक या स्पर्धेतील 6व्या दिवसामध्ये आपल्याला तो गोलंदाज मिळाला ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये 3 गडी बाद केलेले आहेत, अर्थात विकेट हॅट्रिक मिळवलेली आहे. वेल डन ओम पाटील. खरं तर उज्ज्वल भविष्य या गोलंदाजाचं आहे. आपण पाहूया, गती कमी केली होती आणि खरं तर चेंडूला उसळी सुद्धा दिली होती. जो अँगल क्रिएट झाला होता तो कव्हर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने आडव्या बॅटचा फटका खेळत असताना दाखवला, परंतु तिथेही परास्त झाले, बीट झाले. भगवान जब देताय तो छप्पर फाडके देताय असं म्हणतात. परंतु ज्यावेळेस तुमची कसोटी असते, परीक्षा असते, त्यावेळेस संकट सुद्धा दाही दिशेने तुमच्याकडे येतात आणि त्याच परिस्थितीमध्ये आता संघ क्रिश एंटरप्राइजेस आरसीसी पेठ अडकलेला आहे. बघा क्रिकेट कसं असतं. क्रिकेटमध्ये अनिश्चितता त्याचा गाभाभूत घटक आहे. अनिश्चितता हा क्रिकेटचा गाभाभूत घटक. क्रिकेटच्या गर्भामध्ये काय अडकलेलं आहे किंवा काय दडलेलं आहे हे कोणीही सांगू शकत नाही, भाकीत करू शकत नाही. माणसाचं जीवन सुद्धा तसं आहे. यानंतर काय होणार आहे हे आपण याची शाश्वती देऊ शकत नाही. 21 धावा धावपल करत 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ येणं शेष. ट्रॅकिंगला फलंदाज सिद्धेश. सिद्धेशला इथे स्वतःला सिद्ध करण्यामध्ये किती यश मिळेल हे आपल्याला पाहावं लागेल. खरं तर त्याच्या नावामध्ये सिद्धता सुद्धा आहे आणि यश सुद्धा जडलेलं आहे. 22 धावा धावपलकावर. परंतु आता अधिकचा वेळ नाही. खरं तर नव्याने आलेल्या फलंदाजाला श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही. अष्टविनायक ठाकूरपाडा, एम एस स्पोर्ट जाई दोन्ही संघाचे संघनायक या मिड इनिंग ब्रेक मध्ये. खरं तर 2च चेंडू आहेत. तुम्हाला इथे नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे, नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर त्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. आणि आता फलंदाजाकडे आक्रमकताच इथे दाखवण्याचा मार्ग उरलेला आहे, कारण तसंही धावपलवर तितक्या अधिक धावा नाहीत. उजवेष्टीच्या बाहेरून स्लॉक करण्याचा प्रयत्न आहे. कन्व्हिन्सिंग फुटवर्क आलं नव्हतं. थोडे इनकॉन्फिडंट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने खेळला गेलेला आपण पाहिला. फलंदाजाच्या हालचालीवर फार मोठा परिणाम झालाय. ज्यावेळेस तुमचे खंदे फलंदाज बाद होत असतात त्यावेळेस खेळपट्टीवर असणाऱ्या फलंदाजांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होत असतो. आणि त्याच पद्धतीने काहीतरी आपण पाहिलेले. या सत्रातील अंतिम चेंडू फेकला जाईल ओम पाटील या गोलंदाजाच्या वतीने. 22 ऑन द बोर्ड अँड विथ द लॉस ऑफ 5 विकेट. दिस विल बी द लास्ट डिलिव्हरी ऑफ द सेशन. ओम पाटील बळतीच. ट्रॅकिंग ला निखिल. निखिलच्या विरोधातला हा शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. पडल्यानंतर राईज झाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. इथे 30 यार्ड सर्कल क्रॉस करता आलं नाही फलंदाजाला. आणि याच बरोबर हे सत्र संपलं. ज्याच्या सगळ्या शेवटच्या षटकामध्ये ओम अमोल पाटील याने त्याच्या गोलंदाजीला पुन्हा एकदा सिद्ध केलं. एकदा तुम्ही स्वतःला सिद्ध केले की प्रसिद्ध होत असता. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. ओम पाटीलचा परफॉर्मन्स खरं तर सगळ्याच गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि आरसीसी पेठ सारख्या संघाला तुम्ही फक्त आणि फक्त 22 धावांवर रोखलाय. बघा फलंदाजी कशी झालेली आहे. 11 धावा सोहेल शेखच्या
आणि 8 चेंडू त्याने खर्च केले. नमित पगडे इतका स्फोटक फलंदाज, 8 चेंडूंवर 9 धावा, इतर कोणत्याही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही आणि याची सरमिसळ करत असताना 22 धावा. बघा ओम पाटील, ओम पाटील, ओम पाटील असे 4 वेळ तुम्हाला निश्चितच नाव पाहायला मिळेल. म्हणजे 4 गडी ओमने बाद केले. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर 3ची सरासरी धनराजची आणि फक्त 1 धाव एका षटकामध्ये खर्च करणं अलीकडच्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ही कामगिरी अत्यंत चांगली आहे आणि सुखावह करणारी आहे. पहिलं सत्र संपलं ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत 22 आणि 23 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. आपण माफक म्हणणार नाहीत, याचं कारण असं या पहिल्या सत्रामध्ये जर 22 बनू शकतात तर दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा 22 रोखल्या जाऊ शकतात. 23 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे साथी समालोचक तयारच आहेत. परंतु तत्पूर्वी आपल्याला नाणेफेकीकडे जायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि MS स्पोर्ट जाई संघाचे संघनायक तिकडे उपस्थित असतील. यानंतर नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. जाई संघाचं आत्ताच आगमन झाले. मोतीलाल शाह सर तुमचं वेलकम. यानंतर लगेचच नाणेफेक होणार आहे. तुमच्यासाठी थोडा वेळ निश्चितच आम्ही देऊ. फार दूरवरून तुम्ही आलेले आहात. ठाकूरपाडा संघाचे संघनायक आपण तिथे स्थानापन्न होऊन राहायचंय, बसायचंय. मुख्य व्यासपीठावर जाऊन तुम्ही पाहुणे म्हणून बसलात तरी हरकत नाही. यानंतरच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळतो जिकडे 23 धावांचं लक्ष आहे. या ऐकूया समालोचन कक्षामध्ये अजय गरज सर यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच सुनील शेळके सर. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहत आहात स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2023. 6वा दिवस आहे आणि फार महत्त्वाची मॅच, परंतु फलंदाजीमध्ये अक्षरशः नांगी टाकलेली आहे. या मॅचमध्ये क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाच्या फलंदाजांनी फक्त 22 धावा 4 ओव्हर्समध्ये त्यांना धावफलकावर लावता आलेले आहेत आणि याचं सारं श्रेय द्यावं लागणार आहे जॉली स्पोर्ट्स कामतघर टीमच्या गोलंदाजांना. ज्या पद्धतीनं त्यांनी मारा केला शेवटच्या षटकामध्ये, विशेषतः एकाच ओव्हरमध्ये 4 गडी तब्बल बाद केले. 1 धाव खर्च करत असताना ओम पाटील याने त्याच्या वडिलांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. अमोल पाटील यांनी अनेक सामने एक हाती जिंकून दिलेले आहेत जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाला आणि त्यामुळेच वडिलांकडूनच क्रिकेटचे धडे त्याला मिळालेले आहेत. त्याचा फायदा आता जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाला होतोय. टार्गेट जरूर छोटा आहे परंतु समोरचा संघ अतिशय बलाढ्य आहे आणि बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की लो स्कोरिंग मॅचेस जिंकलेले आहेत क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघानं. गोलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी ताकद देखील मानली जाते. पण कामतघर संघाचे पाठीराखी, त्यांचे खेळाडू, त्यांचे कॅप्टन भरपूर खुश असतील कारण खूपच दमदार कामगिरी मॅचच्या पहिल्या हाफमध्ये त्यांनी केली आहे. यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध MS स्पोर्ट्स जाई. समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत ज्ञानेश्वर मुकादम आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा हस्ताक्षर बघितल्यानंतर कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल असं हस्ताक्षर आहे. खूप चांगली स्कोरिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश गायकवाड हे देखील या स्पर्धेत स्कोररची भूमिका पार पाडतायत. भिवंडी तालुक्यातील हे नामवंत स्कोरर या स्पर्धेमध्ये जोडले गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांना भुरळ घातलेली ही स्पर्धा आहे. अर्थातच स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2023. आपण आहोत माणकोलीच्या श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरीमध्ये. चौथा हिरवा 40+ चारधाम ग्रुप माणकोली, समस्त ग्रामस्थ मंडळ माणकोली, साहिल शेटकेणी, गणेश दादा केणी अर्थात जिक्या दादा यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. व्यासपीठावर मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने मान्यवरांची मांदियाळी येथे पाहायला मिळते. आता शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा ही आलेली आहे. उद्या या स्पर्धेचा समारोपाचा दिवस असेल. आज फार महत्त्वाच्या लढती आपल्यासमोर रंगतायत आणि विशेषतः दुपारच्या सत्रामध्ये
भावाळे बी विरुद्ध शेळके ब्रदर्स पुगाव, काय मॅच रंगली होती. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत थरार त्या मॅच मध्ये होता. लो स्कोरिंग मॅच होती, मात्र खूप चांगला तो सामना रंगला. ही मॅच देखील लो स्कोरिंग आहे, परंतु हा सामना तेवढा रंगतदार अवस्थेत जाईल का असा प्रश्न जरूर येथे निर्माण होतो. फक्त 23 धावांचं टार्गेट 4 ओव्हर्समध्ये, लेस दॅन रन बॉल असं समीकरण. सर्वच्या सर्व विकेट सुरक्षित असताना जॉली स्पोर्ट्स कामतघर संघासमोर निहार म्हात्रे आणि मोहिल म्हात्रे हे दोन सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. पुढील सामन्याची नाणेफेक पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर होईल, याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्या. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि MS जाई. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होत असताना शहबाज शेख. खरं तर गोलंदाजी आक्रमण तर अतिशय धारदार आहे, पण जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते पाहिल्यानंतर जरूर निराशाजनक कामगिरी फलंदाजीमध्ये झालेली आहे याची जाणीव होते. निहार मात्रे स्ट्रायकिंग एंडला जात असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शहबाजवर फार मोठी जबाबदारी आहे. एकतर इकॉनॉमिकल षटक हाताळायचं आहे आणि काही गडी देखील बाद करावे लागतील. अशा प्रकारचं दुहेरी चॅलेंज गोलंदाजासमोर आहे आणि प्रत्येक गोलंदाजासमोर हे चॅलेंज असणार आहे. चारही गोलंदाजांना अप्रतिम भेदक तिखट मारा करावा लागेल, तेव्हाच या सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना दिसेल. पहिला बॉल, ओहो सुरेख बॉल, आउटसाइड एज अँड इज गॉन. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा रूम बनवून देखील खेळण्याचा प्रयत्न होता निहार मात्रेचा. टार्गेट पाहता पहिल्याच बॉलवर एवढा आक्रमक फटका खेळण्याची आवश्यकता होती का असा प्रश्न जरूर उद्भवतो. मात्र पहिल्याच बॉलवर झालं विकेटचं पतन आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये करण्यात आलेली आहे. गोलंदाजाच्या गोलंदाजी शैलीवर इथे आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्यामुळेच आता तिसरे पंच मैदानात जातील. पण पहिल्याच बॉलवर मोठी विकेट इथे मिळवून दिलेली आपल्या टीमला शहबाजनं, आणि हीच अपेक्षा असते शहबाज शेखकडून. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. या मॅचमध्ये खरं तर फलंदाजी करण्याची संधी शहबाजला मिळाली नाही. टॉप ऑर्डरमध्ये खूप मोठमोठी नावं आपण बघितली, सोहेल शेख, कॅप्टन बंटी जोशी, अष्टपैलू खेळाडू नमित पगडे. सोहेलने एक षटकार जरूर ठोकला होता, पण त्याला देखील जास्त फास्ट इनिंग्स खेळता आली नाही. 8 बॉलमध्ये 11, 9 धावांचं योगदान नमितनं दिलं होतं. म्हणजेच काय, सलामीच्या फलंदाजांनीच 20 धावा जोडल्या. पुढचा बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, थोडासा शफल होऊन दिशा दाखवण्याचा प्रयत्न, मात्र हा बॉल एस्टेनच्या अगदी वरून निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा, यानंतर MS जाई आणि अष्टविनायक ठाकूरपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर त्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध SG एंटरप्राइजेस वडूनगर हा सामना देखील लगेच खेळवण्यात येईल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. म्हणजेच जिंकलेल्या संघाचा लगेच दुसरा सामना असेल. नवीन बॅटर राकेश चौधरी, एक अतिशय अनुभवी खेळाडू. पुढचा बॉल घेऊन शहबाज स्लॉक केलाय, ऑन साइडला बॉल हवेत आहे. फिल्डर भरपूर दूर दिसतोय, मात्र पोहोचतोय खेळाडू. चेंडू थोडासा संत होताना दिसला आउटफील्ड मध्ये, टायमिंग तेवढं परफेक्ट नव्हतं. मात्र बॉल अडवण्यापूर्वी 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होती फलंदाजाकडे. या 2 धावांनी अकाउंट ओपन झालेलं आहे जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाचं. फक्त 23 धावांचं टार्गेट आहे, पण सुरुवात थोडी निराशाजनक झाली आहे. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का लागलाय.
आणि विकेट जर सातत्याने गोलंदाजांनी घेतल्या तर मात्र मॅचमध्ये रोमहर्षकता निर्माण जरूर होताना दिसेल, परंतु एखादं मागडं षटक जर राहिलं तर मात्र सामन्याची हवाच निघून जाईल, अशा प्रकारचं आता समीकरण आहे. ओहो, कमजोर बॉल, या वेळेला चांगला फटका, बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. शहबाजनं या वेळेला चूक केली आहे. फुल टॉस बॉल, फ्रेंडली फुल टॉस होता, ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना फक्त दिशा दाखवली आहे, स्वीप केलाय. खरं तर हा बॉल टायमिंग चांगलं होतं, इनफिल्डला क्लिअर करत असताना गॅपमध्ये देखील बॉल पाठवला होता आणि 4 धावा मौलिक चौकार प्राप्त करत असताना राकेश चौधरी स्क्वेअर ऑफ द विकेट फार स्ट्रॉंग आहे. ऑन साईडला विशेषतः स्वीप शॉट खूप चांगल्या प्रकारे खेळताना दिसतोय राकेश. आणखी एक स्वीप शॉट, यावेळेला गॅप मिळत नाहीये, स्ट्रेट टू द फिल्डर, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी फिल्डरच्या हातातून ही धाव घेतली गेलेली आहे. क्षेत्ररक्षकांचं चांगलं सहाय्य मिळणं अपेक्षित आहे गोलंदाजाला. जेथे जेथे संधी मिळेल धावचीतची तेथे फलंदाजांना बाद करावं लागणार आहे या मॅचमध्ये पूर्णपणे परतण्यासाठी क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाला, कारण धावांचा बँक बॅलन्स फार कमी आहे. सध्या स्कोर बोर्डवर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल सामना करेल सलामीवीर मोहिल मात्रे. हलक्या हातानं तटवलाय स्क्वेअर लेग पंचांच्या डावीकडे. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणता येईल, कारण टार्गेट पाहता ही रणनीती फार यशस्वी ठरू शकते याची पूर्णपणे कल्पना आहे फलंदाजाला. सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 1-8. जॉली स्पोर्ट्स कामतघर विरुद्ध क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ असा हा सामना. जाऊयात आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि MS जाई या दोन संघांदरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. सध्या क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघ मैदानात जो रणजित म्हात्रे साहेब हायवे दिवे गावचे उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि 2 वेळेचा विजेता संघ आहे या स्पर्धेचा. 2 वेळा ही स्पर्धा त्यांनी आपल्या नावावर केलेली आहे. मात्र या हंगामामध्ये विशेषतः ह्या मॅच मध्ये त्यांचे धाबे आता दणाणलेले दिसत आहेत. समीकरण फार सोपं झालेलं आहे. 18 बॉल्समध्ये फक्त 15 धावांची आवश्यकता विजयाकरिता जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाला. कामतघरचे उद्योगपती नरेशजी म्हात्रे यांचा हा संघ आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय रणजित म्हात्रे साहेब, म्हणजे दोन्हीकडे म्हात्रे कंपनी आहे. बंटी नवीन गोलंदाज, ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, चांगला प्रयत्न, मात्र कॅच ड्रॉप होते. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू ढकलण्यामध्ये फिल्डर यशस्वी जरूर झालाय, परंतु येथे संधी निर्माण झाली होती आणि कॅच अखेर ड्रॉप झाली. संधीचं सोनं करू शकला नाहीये फिल्डर. आपण यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळत आहोत. मानकोली गावतील हरिभक्तपरायण रमेश महाराज माळी यांच्या वतीने नाणेफेक होते. एका बाजूने संघ ठाकूरपाडा, दुसऱ्या बाजूने आपल्याला MS झाई संघ पाहायला मिळतो. एक मोठी लढत, मोठी बॅटल आहे. यस, कॉल कोणाचा असेल? ठाकूरपाडा संघाच्या संघाने कॉल करतील. हेड इज द कॉल अँड सी द कॉइन. ही नाणेफेक संपन्न झालेली आहे. यस रमेश महाराज, तुम्ही जा. नाणेफेक जिंकलेली झाई संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलात. निर्णय फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. 4 षटकांचा सामना आहे मित्रांनो. नाणेफेक संपन्न झाली. यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची जिंकलेली आहे MS झाई संघाच्या संघनायकाने आणि निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करतील गोलंदाजी. इट्स आउट टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच शेळके सर. धावसंख्या 14 झाली आहे. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. आउटसाइड एज बॉल गॅपमधून निघून जातोय. फाईन थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार. मागच्या बॉलवर देखील चौकार आला होता मोहिल मात्रेच्या बॅटमधून. तो फटका जरूर चांगला होता, परंतु यावेळेला फटका तेवढा चांगला नव्हता, परंतु रिझल्ट जो फलंदाजाला पाहिजे होता तसाच रिझल्ट आलाय. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या 18. विजयाकडे इथे वाटचाल करायला सुरुवात केलेली, अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे जॉली स्पोर्ट्स कामतघर संघ. मोठमोठ्या संघांना
कामतगर संघ पराभूत करत आलेला आहे या स्पर्धेमध्ये. या अगोदर गोठेकर बी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं आणि आता त्यांच्या निशाण्यावर आहे क्रिश एंटरप्राइजेस. RCC पेट. स्लोवर बॉल, वरची कडा लागली, बॉल हवेत आहे. ओहो, फिल्डर कडून चूक घडते, बॉल ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेगला. येथे 2 धावा जरूर मिळतील. 2 धावा कंप्लीट. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता येथून जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला. क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ ज्या प्रकारचा संघ आहे, 2 वेळा त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे, त्यामुळे फार जास्त अपेक्षा होत्या, मात्र अपेक्षा भंग झाला. यावेळेला स्विच हिट, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क, षटकार. विजयी फटका येतोय आणि याचबरोबर सामना जिंकलाय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं. क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाला पराभूत करून त्यांनी पुढच्या फेरीत मजल मारली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. अभिनंदन पुन्हा एकदा जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ अँड हार्ड लक क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ. तर लगेच आपण वळूयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे. क्रिश एंटरप्राइजेस RCC पेठ संघाचं खऱ्या अर्थानं कौतुक असेल, कारण फार दुरून ते या स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येक वर्षी येतात. यावर्षी देखील त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आणि चांगला खेळ. खरं तर या मॅचला जर आपण